हो, स्टार्ट करा. स्टार्ट करा. नमस्कार रसिक वाचक हो. महाराष्ट्र सेवा संघाच्या नचिकेळकर ग्रंथालयाच्या वतीनं मी अरुण भंडारे या पुस्तक परिचय कार्यक्रमाला आभासी माध्यमांवर उपस्थित असलेल्या सर्व रसिक ग्रंथप्रेमी वाचकांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसंच स्टीव आणि मी या पुस्तकाच्या अनुवादक लेखिका सोनिया सदाकाळ काळोखे देखील उपस्थित झाले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आजचा सोमवार हा वाचक संवाद सोमवार. वाचक संवाद आमच्या ग्रंथालयाचा एक अभिनव उपक्रम. कसा सुरू झाला हा उपक्रम? बघा, एखादं पुस्तक आपण वाचतो, आपल्याला ते मनापासून आवडतं आणि हे सर्व कुणाला तरी सांगावं असं आपल्याला वाटतं. तर हे कोणीतरी ग्रंथालयानं एकमेकांना उपलब्ध करून दिलं. वाचक संवाद सुरू करून दर सोमवारी संध्याकाळी 6 वाजता संस्थेच्या सभागृहात ग्रंथप्रेमी वाचक जमतात आणि आवडलेल्या पुस्तकांविषयी एकमेकांना सांगत. तर जवळजवळ 1 टप्पाहून अधिक वर्ष सुरू असलेल्या या उपक्रमाला कोरोनाच्या महामारीमुळे खीळ बसली आणि वास्तविक संवादातनं आम्ही आभासी संवादांकडे वळलो. आजचा हा 64वा संवाद आहे. श्रावणी सोमवार, 16 सोमवार, शिवामुठीचे सोमवार, तसे हे आमचे वाचक सोमवार. आता थोडंसं ग्रंथालयाविषयी सांगायला हवं. आमच्या नचिकेळकर ग्रंथालयाची स्थापना 1979 साली झाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळालेले हे अवर्ग ग्रंथालय आहे. अनेकविध विषयांवरील 35,000 पुस्तकांनी हे समृद्ध आहे. ग्रंथालयाचं संपूर्ण संगणकीकरण झालेलं आहे. आमच्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे वाचक रॅकमधल्या पुस्तकांशी संवाद साधू शकतात, त्यांना न्याहाळू शकतात, नवीन कोऱ्या पुस्तकांचा गंध श्वासात सामावून घेऊ शकतात. पुस्तकांचा स्पर्श देखील मोठा आश्वासक असतो बरं का. आणि आवडीच्या लेखकाचं तुमच्या आवडीचं पुस्तक मिळालं की तुम्ही वाचनानंद लुटायला मोकळे. ब्रह्म गवसल्याचाच हा आनंद असतो. दर महिन्याला हा आनंद तुम्हाला द्यायला आणि नवीन पुस्तकही आणतो. या करोना काळात आर्थिक विवंचना भेडसावत असतानाही आम्ही नवीन पुस्तकं आणली. स्टीव आणि मी हे असंच नवीन कोरं पुस्तक, याच्या 2 प्रती आमच्याकडे आहेत. तुम्ही जर मुलुंडकर असाल, उत्तम वाचक असाल आणि ग्रंथालयाच्या शोधात असाल एखाद्या चांगल्या, तर नचिकेळकर ग्रंथालयाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. धन्यवाद. मी आता हंबाडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी सोनियाजींचा परिचय करून द्यावा. चला, हे मला आता म्यूट करा मॅडम. हॅलो. हो, बोला. हा, नमस्कार रसिक वाचक हो. नमस्कार सोनियाताई. स्टीव आणि मी या पुस्तकाच्या अनुवादिका सोनिया सदाकाळ काळोखे यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. सोनियाताई या पुणे जिल्ह्यातील दुर्गम अशा मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एका आदिवासी भागातील शाळेत गेल्या 16 वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2018 साली मिळाला. राज्यस्तरीय आंतर अध्यापक विद्यालयीन एकांकिका स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाबद्दल त्यांना पारितोषिक मिळाले आणि जिल्हास्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धेत त्या रौप्य पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. सोनियाताईंना वाचन, अध्यापन, लेखन आणि निसर्ग भ्रमणाची खूप आवड आहे आणि म्हणूनच स्टीवला जसा वनविद्येचा वारसा त्याचे वडील बॉब आणि आई लीन यांच्याकडून मिळाला, तसाच वारसा सोनियाताईंना त्यांचे वडील विठ्ठल सदाकाळ यांच्याकडून मिळाला. मढच्या ऐश्वर्य संपन्न परिसराची आनंद यात्रा लहानग्या सोनियाला त्यांनी घडवून आणली. त्यामुळे त्यांच्यामध्येही निसर्ग वेड आणि वन्यजीवांची ओढ जोपासली गेली. त्यामुळेच आपल्या या आनंद यात्रेची सांगता करण्यासाठीच त्या या पुस्तकाच्या निमित्ताने की काय, स्टीवच्या कार्याने प्रेरित होऊन सोनियाताईंनी
अमेरिका, मॉरिशियस, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या स्थळांना भेटी दिल्यात. आणि म्हणूनच इतकी सुंदर साहित्यकृती त्यांच्या लेखणीतून अवतरली. मी सोनियाताईंना विनंती करते की स्टीव्ह आणि मी या पुस्तकाच्या अनुवादाबद्दल त्यांची भूमिका त्यांनी आमच्या समोर कृपया मांडावी. धन्यवाद. नमस्कार. खरं तर आपला महाराष्ट्र सेवा संघ हा 80 वर्षापासूनची जुनी जाणती संस्था आहे आणि नचिकेळकर ग्रंथालय तर मला वाटतं 40-42 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे. पण आपल्या ग्रंथालयाला नुसतं ग्रंथालय असं म्हणून चालणार नाही, कारण याच्यामध्ये मी पाहिलं की साहित्य, कला, विज्ञान, अर्थकारण यासारख्या कितीतरी अंगांनी आपलं ग्रंथालय हे बहरलेलं आहे. याचं कारण म्हणजे आपण जी ज्ञानेश्वर पुस्तक पेढी योजना सुरू केली किंवा गेली 25 वर्ष आपण जी वसंत व्याख्यानमाला चालवत आहे, लहान मुलांसाठी बाल मैफल सारखं उपक्रम राबवत आहे किंवा दृष्टीबाधितांसाठी जी दृष्टी सेवा अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि तर सोमवारी लेखकांना, वाचकांना एकमेकांशी छान इंटरॅक्ट होण्यासाठी वाचक संवाद हा उपक्रम सुरू केलेला आहे किंवा महिलांना सुद्धा आपण हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जे मैत्री सारखा उपक्रम राबवला आहे किंवा लेखकांना प्रेरणा देण्यासाठी भावी लिखाणासाठी जो काही साहित्य साधना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे पुरस्कार तुम्ही त्यांना देता, त्यामुळे खरोखर ही खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आणि 2014 साली मला वाटतं राजहंसनी आपल्याला उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून जो पुरस्कार दिला त्याबद्दल प्रथम आपलं मनापासून मी अभिनंदन करते. आणि या कार्यक्रमाच्या ज्या आपल्या ग्रंथालयाच्या अध्यक्ष आहेत नंदिनीताई हंबर्डे आणि कार्यवाहक अरुण भंडारी सर आणि तमाम सारे जे रसिक, प्रेक्षक, श्रोतेजन इथे आहेत, त्या सगळ्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. सुरुवातीला आता मला हा विषय कसा सुचला किंवा माझा आवाज क्लिअर येतोय का? हो, माझा आवाज क्लिअर आहे का? येतो. तर मला हा विषय का सुचला तर खूप विषय पाहिले, खूप विषय ऐकले, वाचले आणि किंवा कुणीतरी मला हा विषय सांगितला म्हणून मी लिहायला घेतला असं माझ्या बाबतीत मुळीच झालं नाही. या विषयाची पायाभरणीच मुळात माझ्या वयाच्या 10व्या-11व्या वर्षी झाली. याला मूळ कारण म्हणजे माझे वडील कैलासवासी विठ्ठल रामभाऊ सदाकाळ हे आहे, कारण की तेच माझे मूळ प्रेरक आहेत. जुन्नर तालुक्यातल्या मड गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि सबंध बालपण त्यांचं तिथेच गेलं. पण त्यानंतर त्यांना नोकरी लागली टाटा मोटर्स मध्ये आणि ते पुण्यामध्ये येऊन स्थायिक झाले, ते कायमचे स्थायिक झाले. आणि त्यामुळे जेव्हा कामावरून घरी यायचे त्यावेळी डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफी यासारख्याच चॅनल आमच्या घरामध्ये सतत चालू असायचे. त्यामुळे वेगवेगळ्या जे काही कन्झर्वेशनिस्ट आहेत त्यांचे सतत कार्यक्रम सुरू असायचे. त्यातला स्टीव्ह हा एक होता. पण केवळ चालता बोलता आमचे कानावरती स्टीव्हचा विषय पडायचा. पण त्यानंतर वडिलांनी आम्हाला तो खूप उलगडून सांगितला की हा स्टीव्ह आहे, ही त्याची बायको आहे किंवा हे दोघं जण मिळून कसे मगर पकडतात वगैरे वगैरे सांगायचे. आणि मग या स्टीव्ह नामक अवयशी आमची ओळख झाली. खरं तर स्टीव्ह हा ऑस्ट्रेलियाच्या मातीत जन्मलेला हा एक अस्सल अरण्यप्रेमी आहे. म्हणजे प्रथम दर्शन तुम्ही जर कुणीही याला बघितलं तर इतका अजागळ वाटतो हा मनुष्य, पण साहस, सामर्थ्य आणि सहजता या सगळ्या गुणांनी अगदी ठासून भरलेला असा हा स्टीव्ह इर्विन आहे. म्हणजे डिस्कव्हरी अॅनिमल प्लॅनेटवर याला पाहिलंच नाही असा प्रेक्षक सापडणं खरं तर कठीण आहे, कारण याच्या साहस मालिका बघणारा प्रत्येक जण त्याचा अगदी निश्चित चाहता होऊन जातो. तसेच आम्ही सुद्धा त्याचे चाहते झालेलो होतो. त्यामुळे स्टीव्ह हा विषय आमच्या घरात फक्त कौतुकाचा किंवा कुतूहलाचा न राहता तो एक चर्चेचा विषय बनलेला होता आणि त्याच्याबद्दलच आमची चर्चा सुरू व्हायची. मग त्याचं ते जंगलातलं आडवं तिडवं साहस किंवा त्याच्या धाडसाने भरलेल्या सगळ्या कहाण्या, माहितीपट वगैरे बघून आमच्या मनावरती हा चांगला बिंबवला गेला. पण एक दिवस अचानक असं 2006 साली स्टीव्हच्या मृत्यूची बातमी येऊन ज्यावेळी थडकली त्यावेळी मीच काय पण संपूर्ण जग त्याच्या बातमीनं हळहळलं.
आणि ज्याचा आपण रोज कार्यक्रम बघतो तो आता आपल्याला दिसणार नाही. या गोष्टीमुळे मन खूप माझं सुन्न झालं. पण त्यानंतर मग त्यांची जी पत्नी आहे टेरी इर्विन, त्या टेरी इर्विननी स्टीव्ह आणि मी हे म्हणजे स्टीव्ह सोबतच्या अद्भुत अशा साहस सहजीवनाची एक गाथा लिहिली स्टीव्ह आणि मी या पुस्तकामध्ये. आणि मग मला ते पुस्तक वाचायची खूप उत्कंठा लागली. भारतामध्ये ते पुस्तक मला कुठेही मिळालं नाही. मी शेवटी ते अमेरिकेहून मागवलं आणि झपाटल्यासारखं वाचून काढलं अक्षरशः. मी नुसतं वाचलंच नाही तर मी ते बिटवीन द लाईन्स वाचलं. ते वाचत असताना कैक वेळा अशा सुदूर अरण्यामध्ये धाडसी किंवा थरकाप उडवणाऱ्या त्याच्या मोहिमा बघितल्या किंवा हे सगळं काही साकारणारा स्टीव्ह बघितला की मी अक्षरशः अचंबित व्हायची. ज्यावेळी हे संपूर्ण पुस्तक वाचलं त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की भयंकर अशा भयंकर मगरींना पकडणारा जो स्टीव्ह आहे तो प्राणी किंवा कुटुंबाच्या बाबतीत खूप अलवार आणि हळवा आहे. त्यामुळे भल्याभल्यांनी जरी तोंडात बोटं घातली तरी सुद्धा त्याची दुसरी बाजू सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाची ही मला पाहायला मिळाली. आणि मग मी ठरवलं की हे पुस्तक आपण मराठीत आणायचं. पण मला तशी लेखनाची पार्श्वभूमी नव्हती. म्हणजे आमच्या घरामध्ये कोणी असं लिहिलेलं वगैरे कधीच नव्हतं. मग मराठीत आणायचं हे मी मनाशी ठरवलेलं होतं. म्हणजे संकल्प तर केलेला होता पण सिद्धीपर्यंत कसं जायचं, कारण संकल्प आणि स्थितीतलं अंतर कृतीने गाठायचं असतं आणि त्यासाठी प्रचंड कष्ट लागणार. शब्दाचं लावण्य हवं, भाषा समृद्ध हवी आपली. मग यासाठी मी खूप खूप पुस्तकं वाचली वेगवेगळी. आणि या पुस्तकांमध्ये मग मारुती चितमपल्लींची असतील, व्यंकटेश माडगूळकर, विश्वास पाटील, रणजित देसाई, शिवाजी सावंत, म्हणजे या सगळ्या लेखकांनी माझ्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खूप संस्कार केले. जे या ग्रंथगुरूंचे आणि या लेखकांचे आभार मी इथं नक्कीच मानेल, कारण त्यामुळे माझी लेखणी सन्मार्गावरती राहिली आणि मला लिहिण्याची प्रेरणाही सतत देत आहे. आणि शेवटी मग हे 2.5 लाख शब्दांचं भाषांतर मराठीत करायचं असं मी मनाशी ठरवलं आणि ही गोष्ट खूप आव्हानात्मक होती. त्यामुळे स्टीव्ह हा खरं तर मराठी वाचकांसाठी नवा आहे, पण तो परका वाटू नये याची खबरदारी मी पहिल्यापासून घेतली. आणि त्यासाठी मग मी त्याच्या भावनांना किंवा धक्का लागू नये म्हणून मी थोडीशी स्वैर झाली. म्हणजे भावानुवाद करता करता भाषेची थोडीशी इकडं तिकडं माझे शब्द जास्तीचे टाकले गेले त्याच्यामध्ये, पण त्याच्या मूळ भावना कुठे दुखावल्या जाणार नाही याची काळजी मात्र मी घेतली. आणि मग मी ऑस्ट्रेलियाहून टेरी इर्विन यांची परमिशन घेतली. त्यांनी ती परमिशन दिली आणि मग मी हे लिहायचं ठरवलं. पण हे लिहित असताना मात्र मला माझ्या कुटुंबियांची खूप साथ मिळाली. माझे पती सचिन काळोखे, माझी मुलं, माझ्या सासूबाई, माझी आई, माझे बहीण भाऊ आणि अदृश्य स्वरूपात माझ्या शिरावर चिरंतन आशिष हात ठेवणारे म्हणजे माझे वडील यांची कृतज्ञता ही मी शब्दात सांगू शकणार नाही. आणि मग हे सगळं मराठीत आणायचा उद्देश एवढाच होता माझा की फक्त मराठी वाचकांना स्टीव्ह कळावा आणि त्यांना तो वाचता यावा इतकंच. आपले तात्यासाहेब म्हणजे विवा शिरवाडकर म्हणतात, त्याच्यामध्ये मी थोडासा बदल करून फक्त असं म्हणेल की विजयासाठी कधीच नव्हती लेखणी माझी, म्हणून तिजला भीती नव्हती मरावयाची. जन्मासाठी कधीच नव्हती अडून बसली, म्हणून तिजला भीती नव्हती मरावयाची. म्हणजे रसिका पुस्तकाला डोक्यावर घेतील नाही घेतील, लोकांना आवडेल नाही आवडेल याचा विचार मी त्यावेळी खरं तर नाही केला. मी फक्त माझ्या अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहून सृजनशीलता जपण्याचा प्रयत्न केला आणि हे पुस्तक मराठीमध्ये लिहायचं असं मी ठरवलं. आणि मग माझ्या कानाच्या आणि डोळ्याच्या पाठशाळेत मात्र मला खूप शब्द शिकायला मिळाले. शेवटी हे सगळं पुस्तक लिहून झाल्यावरती मग मी आपले माझे लाडके लेखक आहेत विश्वास पाटील सर, पानिपतकर आपण ज्यांना म्हणतो, त्यांनी झाडाझडती, पांगिरा, महानायक सारख्या खूप मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. मग मी त्यांना म्हटलं की सर माझं हे 400 पानाचं एक पुस्तक लिहून झालंय तर तुम्ही ते वाचाल का, कसं झालंय मला सांगा. सर म्हणाले ठीक आहे वाचतो मी ते पुस्तक. आणि सरांनी ते पुस्तक वाचायला घेतलं आणि त्यानंतर काही 4-5 दिवसांनी मला राजहंस मधून दिलीप माजगावकर सरांचा फोन आला. दिलीप माजगावकर सर म्हणजे दिगंबर आपण ज्यांना म्हणतो राजहंसचे सर्वे सर्वा. आणि त्यांनी मला फोन केला की पाटील सरांनी फोन केला होता, तुम्ही असं असं पुस्तक लिहिलं तर त्याची संहिता घेऊन तुम्ही केव्हा येताय. आणि मग मला तर खरं त्या क्षणी काय प्रतिक्रिया द्यावी हे कळालंच नाही त्यांना. म्हणजे मी पूर्णपणे संभीत झाले होते की काय उत्तर देऊ. आणि दुसऱ्या दिवशी मी ती माझी संहिता घेऊन राजहंसच्या प्रकाशना संस्थेमध्ये गेले आणि जवळजवळ 400 पानाचं पुस्तक मी 4 ते 5 वेळा लिहिलं. दरवेळी वाचत असताना कणाकणाने माझं ज्ञान मात्र वाढत गेलं. तो भाग वेगळा.
मग सर म्हणाले ठीक आहे की 4-5 महिन्यांनी या, आम्ही तुम्हाला कळवतो. पण झालं असं की मग 4थ्या का 5व्या दिवशीच मला पुन्हा एकदा माजगावकर सरांचा फोन आला की तुमची संहिता आम्ही वाचलेली आहे आणि रेखाताई माजगावकर त्यांनी सुद्धा याला हिरवा कंदील दिला आणि सांगितलं की आम्ही तुमचं पुस्तक घेतोय आणि प्रकाशित करतोय. त्यामुळे मी तेव्हा इतके आनंदित झाले की पहिल्याच माझ्या पुस्तकाला राजहंस सारख्या नामवंत प्रकाशन संस्थेनं स्वीकारलं, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. आणि मग या पुस्तकासाठी मग मात्र मी झपाटल्यासारखे प्रयत्न केले. शेवटी हे पुस्तक मग सरांनी घेतलं आणि छापायचं असं ठरवलं. त्यावेळी मग मला स्टीव्ह बद्दल मी जास्तीत जास्त माहिती घ्यायला लागले. म्हणजे त्याच्या सतत माहिती पण बघणं, त्याचे व्हिडिओज बघणं किंवा त्याचे न्यूज अलर्ट्स लावणं आणि त्याच्याविषयी सतत अलर्ट राहिले. पुस्तकामध्ये अनेक गोष्टींचा संदर्भ मला कळत नव्हता. मग त्यासाठी मग मी त्या ठिकाणी जायचं ठरवलं. म्हणजे नोहास आर्क म्हणून एक उल्लेख आहे, तर नेमकं काय, तर प्राण्यांचं जहाज इतकंच मला माहिती होतं. मग अमेरिकेमध्ये जाऊन मी नेमकं नोहास आर्क काय आहे त्यामध्ये बसले, बघून आले. मॉरिशस मध्ये जाऊन मग मी खरोखर अंडर सी वॉक केलं की 110 फूट खोल समुद्रामध्ये जाऊन मी ज्या अगदी अनफॅमिलियर अशा स्पेशीज आहेत त्या सगळ्यांना मी हाताळलं, जवळून पाहिलं, जवळून खाऊ घातलं आणि नेमका हा इतका वेळा का आहे स्टीव्ह हे मला कळालं. मग त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग केलं, सबमरीन केलं, अंडर सी वॉक केलं, पॅराग्लायडिंग, मॉरिशस मध्ये, सिंगापूरमध्ये वाघाशी इंटरॅक्ट केलं, सिंहाशी केलं, अजगराशी केलं, भयंकर अशा सापांशी केलं. सगळ्या प्राण्यांना हाताळलं एकटं जाऊन, अर्थात परमिशन घेऊन, आणि माझ्या बरोबर गाईड होते. त्यामुळे त्या सगळ्या प्राण्यांना मला जवळून बघता आलं. आणि मग शेवटी मला असं वाटलं की ह्या स्टीव्हच्या समर्पित आणि भव्यज्वल अशी सहजीवनाची गाथा आपण रसिकांपुढे ठेवायला काही हरकत नाही. आणि टेरी इर्विन यांच्या हृदयातून लेखणीमध्ये उतरलेली ही जी काही ध्येयबुद्ध अशी सहचराची गाथा आहे, जो अनेक प्राणीप्रेमींचा तो दीपस्तंभासमान असा हा स्टीव्ह आहे, त्या अशा स्टीव्ह बद्दल मला लिहायला खूप प्रेरणा मिळाली. आणि आता तुम्हा सगळ्या रसिकांसमोर हे मांडताना, ठेवताना मला मनस्वी आनंद होतोय. आणि त्यामुळे या सगळ्यात हे पुस्तक वाचल्यानंतर खरं तर प्रकाश आमटे सर, विकास आमटे सर किंवा मारुती चितमपल्ली सर, अरुणाताई ढेरे, वीणा देव किंवा वर्षा गजेंद्र खडकर, अच्युत गोडबोले सर, चित्रलेखाताई पुरंदरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, विश्वास पाटील यासारख्या लेखकांनी मला इतकी सुंदर पत्र पाठवली आणि पुढचं लिखाण करण्यासाठी मला ही प्रेरणा होती. पण मी केलेल्या लिखाणासाठी सुद्धा मला हे थोडंसं असं वाटलं की आपण लिहायला काही हरकत नाही. पण पुस्तकातले काही प्राणी हे पूर्णपणे अनफॅमिलियर होते. मग अशा वेळी मग मी नागपूरला जाऊन मारुती चितमपल्ली सरांची भेट घेतली. सबंध आठवडाभर तिथे राहिले. या प्राण्यांना नेमकं मराठीत काय म्हणतात किंवा यांचं हिस्ट्री काय आहे हे सगळं समजून घेतलं. कारण त्याच्या खोलात जाऊन मला लिहायचं होतं, वरवरचं लिखाण मला करायचं नव्हतं. त्यामुळे मी कालावधी जास्त घेतला, पण मला मुळाशी जाऊन नेमका या स्टीव्हचा मनसोक्त आनंद घ्यायचा होता आणि लिहायचं होतं. आणि त्यामुळे मग तुमच्या पुढे हे असं पुस्तक काही ठेवताना मला खूप आनंद होतोय. स्टीव्ह बद्दल मला माझा आवाज येतोय का क्लिअर? हो मॅडम, येतो, आवाज येतो तुमचा, बोला. या स्टीव्ह बद्दल सांगायचं म्हणजे असं की आता याच्या लहानपणापासून या पुस्तकाचा परिचय मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करते. की 1962 साली 22 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मध्ये अप्पर फर्न ट्री गलीमध्ये या छोट्याशा स्टीव्हचा जन्म झाला. याचे वडील बॉब इर्विन आणि आई लीन इर्विन, या दाम्पत्याच्या पोटी स्टीव्ह नावाचा एक मुलगा जन्माला आला. जॉय आणि मॅन्डी या त्याच्या 2 बहिणी होत्या. हे 3 बहीण भाऊ आणि त्याचे आई वडील या 5 जणांनी मिळून एक छोटस बिरवाहा रेप्टाईल पार्क म्हणून सुरू केलं. त्याचे वडील बॉब खरं तर प्लंबिंगची कामं करायचे आणि आई ज्या ज्या प्राण्यांच्या प्रसूतीचं, सुईणीचं काम करायच्या खूप छानपणे. आणि मग या सगळ्यांनी मिळून एक बिरवाहा रेप्टाईल पार्कचं संग्रहालय उभं केलं आणि याच्यामध्ये त्यांनी काही 4-5 प्राणी सुरुवातीला होते. आणि मग त्यानंतर हळूहळू बॉब मग ऑस्ट्रेलियामध्ये ज्या संकटग्रस्त मगरी आहेत त्यांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी त्यांनी
स्टीवला सोबत घेऊन जायचं आणि त्याचं स्थलांतर करायचं. म्हणजे अरण्यविद्येचं बाळकडू त्याला त्याच्या आईकडून आणि वडिलांकडूनच मिळालेलं होतं. आणि हा प्राणी प्रेमानं पछाडलेला आपला हा जो मुलगा आहे, 8 वर्षाचा मुलगा, तर तो लहानपणापासूनच त्याला प्राण्यांची आवड होती. याचं कारण असं की 6 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी अजगर भेट दिलेला होता मोठा. तर वयाच्या 8व्या वर्षी या बहादरानं रेड बेली सारखे महाभयंकर साप पकडलेले होते आणि 9व्या वर्षी यानं स्वतःच्या उंची एवढी मोठी मगर पकडलेली होती. म्हणजे लहानपणी हा खरं तर खूप उपद्व्यापी आणि द्वाड मुलगा होता. म्हणजे घरात एक वेळ याला आवर्जून सोपं असायचं, पण बाहेर त्याच्या या वात्रट वागणुकीला कुठलाही लगाम नसायचा. आणि मग याच्या रेड बेलीचा 8व्या वर्षीचा एक किस्सा मी तुम्हाला सांगते की खेळाची याला विलक्षणशी आवड नव्हती, फक्त त्याला विचक्षण वनयात्री व्हायचं होतं. म्हणून मित्रांसोबत तो बसने फिरायला गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर खेळामध्ये मन रमेना म्हणून हा थोडासा फिरत फिरत बाजूला गेला आणि तिथे एका अडगळी खाली त्याला एक रेड बेली नावाचा एक महाभयंकर असा विषारी साप तो त्याला सापडला आणि त्यानं तो पकडला. पण त्याला असं वाटलं की हा जो साप आहे तो आपण घेऊन जाऊया आणि आपल्या घरी जे आपण प्राणी संग्रहालय उभं केलंय छोटस, त्यामध्ये आपल्या वडिलांना दाखवूया, म्हणजे वडील बेहद्द खुश होतील याच्यावरती. आणि एक कशाला म्हणून त्याने आणखीन 4-5 साप पकडले. मग आता हे एवढे भयंकर साप न्यायचे कसे, म्हणून त्या मित्रांनी जे काही सँडविचेस आणलेले होते एका एसकी मध्ये ठेवले होते. एसकी म्हणजे खाण्याची एक पेटी, आणि त्यात सगळे सँडविचेस त्याने बाहेर विरकावून दिले आणि त्याच्यामध्ये हे रेड बेली साप त्यानं ठेवले आणि गेले. ड्रायव्हरला किंवा मुलांना अजिबात कल्पना नव्हती की आपल्या बसमध्ये इतके भयंकर साप आहे. पण ज्यावेळी त्याच्या वडिलांना ड्रायव्हर कडून समजलं की तुमच्या मुलाने असा उद्योग केला, त्यावेळी शाबासकी ऐवजी याला मात्र चांगले रंमक लाडू भेटले होते की ह्यानं इतका आगाऊपणा केलेला होता. पण खरं तर त्यांना छान वाटलेलं होतं की आपल्या इतकं मोठी रिस्क घेण्यासाठी सुद्धा कोणीतरी मोठं जवळ असावं, असं बॉबला काळजीपोटी त्यांनी त्याला धम्मक लाडू असे दिलेले होते. पण त्यानंतर मग हळूहळू स्टीव मोठा होत होता वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि मगरींचे शो करायला मग त्यांनी सुरुवात केलेली होती. अशाच वेळी नेमकं 1991 साली अमेरिकेच्याच ओरेगॉन प्रांतात राहणारी एक नवयुवती म्हणजे टेरी रेन्स, ही सुद्धा अमेरिकेमध्ये सिंह किंवा त्यासारख्या हिंस्र प्राण्यांची ऊर्जितावस्थेसाठी सतत झटत असायची, त्यांच्यासाठी काम करत असायची. आणि मग ती अशा वेळी काहीशा अपघातानंच ती या बिरवाह रेप्टाईल पार्कला पर्यटनाच्या उद्देशाने येते आणि भेट देते. भेट दिल्यानंतर इथं तिची हा निर्भीड परंतु काहीसा लाजाळू अशा स्वभावाच्या स्टीवशी तिची नजरानजर होते. ज्यावेळी तो हे क्रोकोडाईलचे शो करत असतो त्यावेळी त्याचा साहस, त्याचं संवेदन, त्याचा प्राण्यांच्या प्रती असणारा व्यासंग आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःला इथे कुठेही मोठं न करणे त्याची जी वृत्ती होती, म्हणजे जी मित्र प्रामाणिकता होती ती तिला मनापासून भावली. त्यामुळे मग या दोघांचं नजरानजर झाली, प्रेम झालं आणि कुठं ऑस्ट्रेलिया कुठं अमेरिका, पण या दोन्ही खंडांच्या मिलनास काही मितीला काही मर्यादा नाही. आणि मग नंतर शेवटी प्राणी परोपकाराच्या समान छंदानं एकत्र पछाडलेले हे जे युगुल होतं, अखेर त्यांनी एकमेकाशी लग्न करायचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. आणि मग इथून यांचा जो काही ध्येयबंध अध्याय सुरू झाला तो झाला. आता यांच्या प्राणी संग्रहालयात नेमके कुठले कुठले प्राणी होते हे मला तुम्हाला दाखवायला आवडेल. कोआला, कांगारू, डिंगो, हत्ती, वॉम्बॅट, सुमंत्रन वाघ, टास्मानियन वाघ, रॅटल स्नेक, ओरांगुटान, अजगर, कमोडो ड्रॅगन, गरुड, देवमासे, सुसर, मगर, पेंग्विन, लेपर्ड सील्स, पॉसम्स, कासव यासारख्या शेकडो जातीच्या पशुपक्ष्यांना स्टीव आणि टेरी यांनी हक्काचा आश्रयस्थान मिळवून दिलं. इतकंच नाही तर या आपल्या बिरवाह रेप्टाईल पार्कचं विस्तार वाढवून त्याला अधिक अद्ययावत बनवलं आणि याचं नामकरण ऑस्ट्रेलिया झू असंही केलं. 1000 एकरांपेक्षा अधिक जागेवर स्थापित असणाऱ्या या झू मध्ये आज मितीला कितीतरी हजार प्राणी अगदी निर्गुणपणे वास्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळते. कोआला, कांगारू,
अशा प्रकारचे प्राणी, याच्यापेक्षा कितीतरी हजार प्रकारचे प्राणी यांच्या प्राणी संग्रहालयामध्ये आज राहत आहेत. आणि मग यांचं संगोपन करायचं या दोघांनी सुद्धा निर्णय घेतला. आणि त्यानंतर हे दोघं जण हनीमूनला गेले. पण हनीमूनला गेल्यानंतर सुद्धा या युगलानं तिथं सुद्धा संकटात सापडलेल्या मगरींची सुटका केली. म्हणजे तिथे जाऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या कामाला काही आराम दिलेला नव्हता. तिथे सुद्धा त्यांनी मगर पकडलेली होती दोघांनी. तर त्या दोघांची मगर पकडीचा एक सुंदर असा व्हिडिओ आहे की रात्रीच्या वेळी हे दोघं जण मगर पकडत होते. आणि यानंतरच ज्यावेळी यांनी इथे या क्रोकोडाईलला पकडलं सुरक्षित स्थळी, त्यांनी त्याचं स्थलांतर केलं आणि याचं चित्रीकरण क्रोकोडाईल हंटर या एका सिनेमामध्ये दाखवण्यात आलं. त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे. These modern day dinosaurs have survived over 60 million years. They're just so cunning. माझा आवाज ऐकू येतोय का? व्हिडिओ दिसतोय का? हो मॅडम, व्हिडिओ दिसतोय, आवाज पण ऐकू येतो. Oh no! Oh, Christ! Duck! Stay with him, mate. Get up, Papa. I got him. This croc's smart, real smart, but he's running out of water and steam. He shot up this creek to give us the fleet. Go, mate, go. He's caught it. He's caught it. Take this rope. Okay, I got it. There you go. Oh, bring it out. Go. Whoa. Oh. Hurry up, Ted. What are you doing? Moving too much. Hang on to him. He's tired, mate. Okay, gotta get his bottom jaw. No, I'm gonna get my stick here. Gotta get this side. Hang on to him. All right, mate, I'm good. I'm great. Come on. Thank you, Mickey. Oh, I don't have to use a stick. No, you don't. Okay, now get it under there, all right. Okay. Get it under the top jaw, all right? Yep. I'm gonna have to use my fingers, right? Okay, get right. Over the top. Okay, Okay, I got it. go. तर असा हा स्टीव मगरींच्या निरामयतेसाठी असंख्य वेळा यानं स्वतःचा जीव धोक्यात घातलेला होता. मग त्या खाऱ्या पाण्यातील मगरी असो किंवा गोड्या पाण्यातील मगरी असो, फक्त मगरींबद्दल लोकांची जी कलुषित मतं होती ती त्याला बदलायची होती आणि त्यासाठी यानं काळीज देठापासून प्रयत्न केलेले होते. सौंदर्य किंवा कुरूपता तसं जर आपण बघायला गेलं तर हे सगळे आपल्या मानवी मनाचे विभ्रम आहे. म्हणजे निसर्गाने सगळ्यांना जगण्याचा समान अधिकार दिलेला असताना आपण स्वतःच्या फायद्यासाठी या प्राण्यांच्या जीवनामध्ये किती अघोरी हस्तक्षेप करतोय आणि ही बाब खरोखर किती निर्दयी आणि गैर आहे याची स्टीवला नेहमी खंत वाटायची. आणि म्हणून त्यानं काय केलं, खूप शोज केले, सिनेमे केले, माहितीपट केले आणि लोकांना मगरीबद्दलची मतं बदलण्यासाठी त्यानं खूप प्रयत्न केलेले होते. त्यानंतर काही वर्षांनी स्टीव आणि टेरी यांच्या संसारवेलीवरती दोन छोटीशी फुलं उमलली. ती म्हणजे रॉबर्ट आणि
भेंडी ही 2 मुलं त्यांना त्यावेळी झाली आणि लहानपणापासूनच या स्त्रीनं त्यांच्यावरती सृष्ट संस्कार केलेले होते. म्हणजे अगदी लहानपणी लहान तान्हाला बाळाला घेऊन या स्त्रीनं मगरींचे शो केलेले होते. अशा वेळी मग बेजबाबदार प्रसार माध्यमांनी, मीडियावाल्यांनी त्याच्यावरती इतके भलते-सलते आरोप केले की लहान मुलांना घेऊन मगरींचे शो कसा काय हा करू शकतो, म्हणून त्याची सगळीकडे त्याची बदनामी करायला सुरुवात केली. पण कालांतराने त्यांना त्यांची चूक पटली की खरोखर त्याच्या मनामध्ये कुटुंबाविषयी थोडी तरी जबाबदारी असेल की नाही. कारण की वरून जरी इतका वज्रासारखा कठोर वाचणारा स्टीव असला तरी आतमधून तो त्याच्या कुटुंबियांसाठी खूप प्रेमळ होता, खूप हळवा होता. त्यामुळे त्याची दक्षता तो घेत होता. फक्त मुलांना लहानपणापासून त्याला संस्कारित करायचं एवढाच त्याचा उद्देश होता. पण 4 सप्टेंबरला हे सगळं करत असताना त्यानं खूप प्राण्यांची सुटका केली. खूप प्राण्यांना त्यांनी मदतीसाठी धावलेला होता. आणि खरं तर स्त्री म्हणजे हा एक सहनशक्तीचा आगारच म्हणायला हरकत नाही. कारण की त्यानं कधीच आपल्या दुःखाची तक्रार कुणाकडे केली नाही. त्याच्याकडे एकदा तो असाच गाडीतून चाललेला होता आणि गाडीतून चालताना त्याच्या गाडीखाली सरडा आलाय असा भास त्याला झाला. त्यानं करकसून ब्रेक दाबला. पण त्यावेळी गाडी थांबवून त्यानं बघितलं तर सरडा काही जखमी वगैरे झालेला नव्हता, गेलेला नव्हता. पण त्या सरड्याशी जवळ जाऊन हा इंटरॅक्ट करायला गेला आणि त्याच्या अगदी तोंडाजवळ जाऊन त्याच्याशी माफी मागायला गेला. पण त्या सरड्याला माहित नव्हतं की हा कशासाठी आला. त्यानं केवळ आत्मसंरक्षणार्थ त्याच्या नाकाला इतका जोरात चावा घेतला. पण त्यांनी चावा जरी घेतला तरी सुद्धा याला तक्रार केली नाही. चूक माझीच आहे म्हणाला. मी जर त्याच्या इतका जवळ गेलो नसतो तर तो मला चावलाच नसता. मी एवढ्या जवळ गेलो म्हणून तो तुम्हाला चावला. त्याचा अगदी अगदी छोटासा एक व्हिडिओ आहे. इथे बघाल तुम्ही की त्याच्या नाकाला इतका पटकन चावतोय तो. म्हणजे किस्सा खूप छोटासा आहे पण त्यानं कधीच त्याची तक्रार केली नाही. चावला चूक माझी होती असं त्याचं म्हणणं होतं. लहानपणी त्याच्या खेळाच्या ब्रोलगा म्हणजे बगळ्यासारखा एक मोठा पक्षी असतो आणि त्याची चोच खूप मोठी असते आणि त्याच्या मैदानामध्येच हा बॅडमिंटनचं कोर्ट उभारायला जातो. पण त्या ब्रोलगा त्याच्या कवटीवरती इतकी जोरात चोच मारतो की ती जखम तो अजूनही सगळ्यांना अभिमानाने दाखवतो की मला ब्रोलगाने चोच मारली होती, ब्रोलगाने चोच मारली होती अशी. तेही बरोबर एकदा फिरायला गेला होता त्यावेळी पॉर्क्युपाईनचा काटा हा विषारी असतो पण तो खरंच कितपत जोरात टोचतो किंवा किती त्याची जखम होते, वेदना कशा होतात म्हणून या बाजारानं पॉर्क्युपाईनचा एक काटा काढला आणि त्याच्या हातामध्ये इतका जोरात घुसवला की मला बघायचं याला वेदना किती होत आहेत म्हणून. आणि त्यानंतर त्याचा हात भयंकर सुजला होता. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्याला फक्त बघायचं होतं की नेमकं हे कसं आहे. एकदा माहितीपट करण्यासाठी म्हणून तो एका गुडगहिऱ्या पाण्यात असा उतरला आणि त्याच्या बोटीवरती एक फांदी आली. त्या फांदीवरती एक कार्पेट पायथान होता, सतरंजी आजगर, आणि तो चुकून त्याच्या बोटीमध्ये पडला. पण त्यानं बाकीचं चित्रीकरण करायचं सोडून त्या कार्पेट पायथानच त्यानं माहिती सांगायला सुरुवात केली. पण ते सांगत असताना त्या कार्पेट पायथाननी कमीत कमी 100 वेळा त्याच्या हाताला दंश केला. पण तरीही या बातदारानं त्याची पूर्ण माहिती सांगितल्याशिवाय त्याची काही सुटका केली नाही आणि पूर्ण माहिती आपल्याला मिळाली म्हणून त्यानं प्रयत्न केला आणि अलगद त्याला झाडावरती सोडूनही दिलेलं होतं. MMA फायटर म्हणजे मिक्स मार्शल आर्ट. म्हणजे आता यांचा भीमरेटा मी हा शब्द वापरलेला पुस्तकामध्ये, काही पौराणिक शब्द वापरलेले आहेत की भीमरेटा हा शब्द तिथे मला योग्य वाटला म्हणून मी तो वापरला. आणि की कसा यांचा टोला असतो, खरोखर यांचा एक मुद्दा कितपत वेदनादायी असतो म्हणून त्यानं MMA फायटरला स्वतःला तो मारायला सांगितला. आणि त्यानंतर त्याची जी हालत झाली ती त्यांना गृहीत धरलेली होती पण त्यानं ते स्वतःहून स्वीकारलेलं होतं. आणि त्याच्यानंतर प्रसारमाध्यमांचे हल्ले सुद्धा त्याच्यावरती खूप झालेले होते. म्हणजे सहनशक्तीचं हे आगारच होतं. त्यानं कधीच कुणाकडे, आपण कोसळता कड्याखाली उभं राहिलाय हा, त्यामुळे त्यानं कधी आपल्या दुःखांची तक्रार कधी कोणाकडे त्यांनी केलेलीच नव्हती. आणि थोडक्यात मला सांगायचं असं की वेगवेगळ्या आव्हानांशी त्याला हस्तांदोलन करायला आवडायचं स्टीवला. थोडक्यामध्ये त्याचे जे काही सगळेच किस्से आहेत ते अतिशय सांगण्यासारखे आहेत. आणि त्याचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला. कमोडो ड्रायव्हर म्हणजे अतिशय विषारी अशी मोठी घोरपड असते आणि तिची जी लाळ आहे ती खूप विषारी असते.
पण एकदा तो असाच अरण्यामध्ये फिरत असताना ह्या कमोडो ड्रॅगनच्या तोंडामध्ये गळ अडकलाय असं त्याला दिसतं आणि त्या गळाची त्या तोंडातून सुटका करायची म्हणून हा त्या कमोडो ड्रॅगनच्या मागे मागे धावतो. पण कमोडो ड्रॅगनला असं वाटतं की हा माझ्यावरती हल्ला वगैरे करायला आलाय की काय, म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी तो स्टीलच्या मागे लागतो. नशीब तिथे झाड होतं म्हणून तो झाडावर चढतो, पण तो कमोडो ड्रॅगन इतक्या वेगाने त्याच्या मागे लागतो आणि त्याच्या बुटांचाच आवाज येतो. नशीब ते दात बुटांच्या म्हणजे पायाला जखमा करत नाही, बूट फक्त त्याचे फाडतात. त्याचा एक प्रत्यक्ष व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्की आवडेल. But the day wasn't over. Here's the next near fatal mistake I made. This bloke is one wild unit, and he's eaten a fishing line. I thought it was in the lizard's best interest that I try and get that fishing line out. As usual, I put my life on the line to try and save the animal. It doesn't realise that I'm trying to help it, and I try to get myself out in front of the Komodo dragon and pop the bait out. Oh, sure enough, it comes out, and that sends him into a feeding frenzy. Straight at me. He's in attack mode, and he's going to fight my calf muscles out. Look at this, straight after me. I've got no choice but retreat into a tree, and he comes after me. Jaws agape, ready to fight. He strikes. He clips my boot. He wants me dead. He's trying to eat me. He's coming up after me. Unbelievable. He's just clicked. This is a great demonstration of how dangerous they are. How's this? Check this out. Look at that. That's one tooth. One tooth straight through my leather boot, straight through the cortex, into the socket. Look at that. तर असा हा अवलिया जगा वेगळा होता. त्याचे कित्येक प्रसंग पुस्तकामध्ये खरं तर स्टीव्ह इर्विन यांनी जे यांच्या गाथेचं टेरियन जे पुस्तक लिहिलेलं आहे ते जवळजवळ 800 ते 1000 पानांचं झालं होतं. म्हणजे इतके किस्से त्याच्यामध्ये होते. पण ते एवढं पुस्तक मोठं प्रकाशित करणं शक्य नसल्यामुळे मग खूप एडिटिंग झालं आणि 400 पानांचंच पुस्तक शेवटी काढावं लागलं. इतके त्याचे किस्से आहेत, पण सगळेच किस्से अतिशय मजेशीर आहेत, काही थक्क करणारे आहेत. त्यातला सगळ्यात जास्त मला जो प्रसंग आवडला तो या पुस्तकातला म्हणजे चक्रीवादळाचा जो प्रसंग आहे तो खूपच भयानक असा प्रसंग होता. म्हणजे दरवेळी तिथं ऑस्ट्रेलियामध्ये वादळ येत असतं, पूरही येत असतो, पण त्यावेळी जे पाऊस आलेला होता तर त्यानं इतकं रौद्र रूप धारण केलेलं होतं की आणि इतकं पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्या प्रपाताला विरोध करणं केव्हा अशक्य होतं. पण याच्यामध्ये सुद्धा त्यानं सगळ्या प्राण्यांची, त्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये कितीतरी हजारो प्राणी होते, या सगळ्यांपैकी कोणालाच याच्यामध्ये बळी कोणाला जाता कामा नये, कोणी याच्यामध्ये जखमी होता कामा नये, म्हणून त्यानं सगळ्या प्राण्यांना, कांगारू म्हणा, रानकुत्री म्हणा, कांगारू, ह्या सगळ्यांना सुरक्षित स्थळी त्यांना हलवलं. आणि पाण्याची पातळी खूप वाढत होती, पण कुंपणामध्ये कचरा अडकू नये म्हणून कचरा हातानं सुद्धा हा बाहेर काढत होता. वारा तर पिसाटल्यासारखा वारा नुसता वाहत होता, धबधब्यासारखा पाऊस कोसळत होता, विजांचा कडकडाट, त्यामध्ये वीज गेलेली होती आणि केवळ विजेच्या प्रकाशामध्ये एवढ्या सगळ्या, रात्र खूप झालेली होती आणि एवढ्या सगळ्या प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवणं हे खूप जोखमीचं काम होतं. अशाच याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांची सुटका करून झाल्यानंतर मगरींची ज्यावेळी सुरक्षित स्थळी, कारण मगरी जर कुंपणाच्या बाहेर आल्या तर मग खूप आवाक्या बाहेर होईल, ते सगळं अवघड होऊन बसेल. म्हणून सगळ्यात प्रथम त्याच्यात प्राणी संग्रहालयातली ग्रॅहम नावाची जी एक मगर आहे तर ती अगदी खूप अग्रेसिव्ह आहे, त्यामुळे तिची सुटका करण्यासाठी म्हणून हा स्टीव्ह आणि स्टीव्हचा अत्यंत जवळचा मित्र आणि नेहमी त्याच्यासोबत असणारा वेस मॅनियन, हे दोघं जण ग्रॅहमची सुटका करण्यासाठी तिथे गेले. आणि ते पाणी इतकं गढूळ झालेलं होतं की त्याला नेमका ग्रॅहम म्हणजे ती मगर कुठे आहे हे त्या दोघांनाही कळत नव्हतं. म्हणून कुंपणावरती एक माणूस उभा राहिला आणि केवळ त्यांना सांगण्यासाठी की ग्रॅहम इथे आहे, इथे आहे, तुम्ही या बाजूला जाऊ नका. आणि कचरा काढत असताना अचानक वेस्ट हा त्या पाण्यामध्ये ज्यावेळी जातो तिची मगरीच्या कडेचं काढण्यासाठी, सगळी कचरा काढण्यासाठी, त्यावेळी तो पाण्यात पडतो. त्यावेळी त्याला माहित नसतं की तिथं ग्रॅहम आहे, ती मगर तिथं आहे. आणि मगरीला त्यावेळी स्वतःचं रक्षण करण्यासाठी ती
पटकन त्या वेसला पकडते, त्याच्या पार्श्वभागाचा ती एवढा जोरात चावा घेते की मांसाचा लचका बाहेर काढते आणि त्याच्या तावडीत सापडते. तिथं त्याचा मृत्यू अटळ आहे अशीच वेसची धारणा होती. पण मित्रासाठी हा स्टीव पाण्यामध्ये उडी मारतो आणि त्या मगरीचं लक्ष विचलित करण्यासाठी हा मगरीच्या शेपटीकडे तिला ओढायला सुरुवात करतो, जेणेकरून तिचं लक्ष विचलित व्हावं, त्याचा जो काही जबड्याने त्यांना पकडलेले तो जबडा मोकळा करावा म्हणून. आणि विचलित लक्ष केल्यानंतर ती पुन्हा मग स्टीवकडे वळते. त्यावेळी पटकन मग वेस त्या जखमी अवस्थेतच पूर्ण रक्त मुंबाळ झालेला असतो आणि तसा तो त्या कुंपणाच्या बाहेर उडी टाकतो आणि बाहेर येऊन तो वेस जोर जोरात ओरडतो की स्टीव, मी बाहेर आलोय, तू बाहेर ये पटकन, आता मी सुखरूप आहे. पण स्टीवला खात्री होत नाही. जोपर्यंत त्या मगरीच्या तोंडामध्ये उभा लाकडाचा दांडका टाकत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला काही शांतता बसत नाही. आणि मग जो मगरीच्या तोंडामध्ये तो लाकडाचा एक दांडका टाकतो आणि मग बाहेर येतो आणि तोपर्यंत वेस पूर्णपणे जखमी झालेला असतो, इतका रक्तबंबाळ झालेला असतो की खरोखर मित्रासाठी त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून तो त्याला वाचवायला गेलेला होता. म्हणजे खरं तर काळ आ वाचून उभा राहिलेला होता. पण स्टीव ज्या विद्युत वेगानं पाण्यामध्ये गेला, त्याला जे वाचवलं, इतक्या क्षणात ही सगळी गोष्ट घडली की धन्य ते मित्रप्रेम. म्हणजे मैत्री हा बेगडी शब्द सुद्धा त्याला काही मला वाटत नाही बेगडी शब्द आहे, कारण की रिअली सोलमेट्स, मित्रासाठी त्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. बरं, एवढं करून थांबला नाही तर तशाच जखमी अवस्थेत अँब्युलन्सची वाट त्यांनी बघितली नाही, स्वतःच्या गाडीत त्या वेसला घातला आणि तसाच त्याला दवाखान्यात घेऊन गेला. तिथे स्ट्रेचर वगैरे काही नाही, स्ट्रेचर सुद्धा त्यांना घ्यायचा नाही, तसाच उचलून त्याला त्या हॉस्पिटलमध्ये तो घेऊन गेलेला होता. म्हणजे इतकी त्याची मित्राविषयीचं प्रेम त्याचं खूपच होतं. आणि पण ज्यावेळी नंतर हा स्टीव जातो त्यावेळी हा वेस जो हतबल होतो की द्वित्व आपलं दुरावल्यानं पूर्णपणे दिशाहीन, दुर्बल, दीनवाना असा हा वेस होतो ज्यावेळी स्टीवचा मृत्यू होतो त्यावेळी. त्यामुळे मी या दोघांना मृत्युंजयी विरतोय हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे की खरोखर काळाच्या जबड्यातून, मृत्यूच्या जबड्यातून हे दोघं जण सही सलामत सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे हा प्रसंग मला खरोखर खूपच भावला मनामध्ये. स्टीवची एक पद्धत होती, जशी बॉबने जसं स्टीवला शिकवायला सुरुवात केलेली होती की प्रत्यक्ष प्राण्यांना तू स्वतःच हाताळ, तसं त्यानं काय केलेलं की रोजीची ज्यावेळेस टेरी इर्विनशी ज्यावेळी त्याचं लग्न होतं त्यावेळी वेगवेगळ्या प्राण्यांशी तो तिला ओळख करून देत असतो. आणि अशाच एका प्राण्याची ओळख करून देतो बोआ कन्स्ट्रिक्टर, म्हणजे जवळजवळ मांडी एवढा जाड असा एक अजगर असतो आणि तिच्याशी ओळख करून द्यायला हा जातो. आणि सोफ्यावरती टेरी इर्विन बसलेल्या असतात आणि सोफ्याच्या दुसऱ्या कडेला हा बोआ कन्स्ट्रिक्टर, तिचं नाव रोजी आहे त्या बोआ कन्स्ट्रिक्टरचं, आणि जातो किचन मध्ये निघून. तो म्हणतो तुम्ही एकमेकींशी गप्पा मारा आणि एकमेकींना ओळखून घ्या. ती म्हणली अरे असं काय स्टीव, तू असं काय निघून जातोय मला तिच्या तावडीत सोडून. तो निघून जातो. तो म्हणतो तुम्ही तुमची मैत्री दोघींनी बघा. तो निघून गेल्यानंतर त्या दोघे एकमेकींकडे अशा बघत असतात आणि काय एकमेकींचं मनामध्ये चालू असतं की ही मला खाईल का ती मला खाईल, अशी त्या दोघींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. पण हळूहळू मग ती रोजीच पुढे जाते, मग तिच्या पायापाशी जाते, पायांच्या बुटांचा वास घेते, मग मांडीपाशी जाते, मग छातीपाशी जाते, मग मानेपाशी जाते आणि मग तिला पिळखा घालते. तोपर्यंत ही टेरी अगदी स्तब्ध उभी राहते आणि ती म्हणते होऊ दे, तुझं बोलणं आधी होऊ दे, मग मी तुझ्याशी नंतर गप्पा मारेन. म्हणजे असा हा स्टीव होता की तुम्ही तुमची ओळख करा. आणि नंतर मग त्यांची इतकी छान मैत्री होते की मग ती तिचं स्वयंपाक करताना किंवा तिचं काही कम्प्युटरवर काम करताना किंवा घरातली कामं करताना ती अशी आपल्याकडे जसे पाळीव कुत्री किंवा मांजर असे आजूबाजूला पायामध्ये घोळत असतात, तशी ती रोजी तिच्या भोवती ती नेहमी सतत असायची. पण नंतर त्या रोजीचा किस्सा खूप वेगळा घडला की ती नंतर गायब होते म्हणजे व्हॅनिटी युनिट मध्ये वगैरे अडकते. तो किस्सा नंतर खूप मोठा होईल, तो खूप सुंदर किस्सा आहे. त्यामुळे त्याची जी एक पद्धत होती की अशा प्रकारे प्राण्यांना आपण तुम्ही हे बघा, सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी किती पुस्तकं वाचली किंवा किती व्याख्यानं ऐकली हे महत्वाचं नाही. तुम्ही एकमेकांच्या हृदयाच्या तारा जुळल्या की बस, तुमच्या मनाचा संवाद झाला ना की मग बस. याच्यासाठी तुम्हाला कुठल्या वेगळ्या भाषेची गरज नाहीये असं शिकवण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असायचा. त्यामुळे बोआ कन्स्ट्रिक्टरचा किस्सा सुद्धा खूप सुंदर आहे. महाभयंकर अशा सापांना, जगातल्या सगळ्यात विषारी सापांना हा किती निलय हाताळायचा तुम्हाला बघायला आवडेल. अत्यंत महाभयंकर असे हे साप आहेत
possesses enough venom to kill 150,000 rats. But who cares? This bloke could have enough venom in one bite to kill 100 blokes my size. Look at the coloration. Beautiful coloration. Hey. Settle down, mate. No, you wouldn't want to take a whack off a snake this size. तर अतिशय भयंकर अशा या सापांना केवळ हाच हाताळत नव्हता, तर स्वतःच्या बायकोला सुद्धा त्यांना हाताळायला दिलेलं होतं. म्हणजे ज्यावेळी टेरी गरोदर असते, 8वा 9वा महिना तिला चालू असतो, अशा वेळी तो तिला 10 डेडली स्नेक्सचं त्यानं शूटिंग केलेलं होतं. आणि अतिशय भयंकर असा जो साप आहे, त्या सापाला तो पकडायला सांगतो. फक्त मार्गदर्शन तिला तो करत असतो की तूच पकडायचे त्याला. आणि तिलाही त्यावेळी साहस डोहाळेस लागलेले असतात. मग तिने अगदी गरोदर असताना शार्क, समुद्राच्या अगदी खोल जाऊन तिने शार्कचं चित्रीकरण सुद्धा केलेलं आहे. गरोदरपणामध्ये आपण पहिल्या महिन्यापासून आपण खरं तर किती काळजी घेतो, पण इथे अगदी 8व्या 9व्या महिन्यापर्यंत सुद्धा ती डॉक्टरांना अगदी सतत विचारायची की मी माझ्या सगळ्या ऍडव्हेंचर, सगळ्या साहस क्रीडा करू शकते ना. म्हणजे ती स्वस्थ बसणारी अशी नव्हतीच. आणि स्टीव्ह सुद्धा तिला तेवढ्याच याने सहकार्य करत होता की तू पुढे जा, मी तुझ्या सोबत आहे. आणि तो तिला हाताळू सुद्धा द्यायचा. ओरांगुटानचा एक किस्सा आहे. ओरांगुटान म्हणजे लाल वानर असतात आणि त्याचे काही किस्से ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय की दोघच जण अगदी डिंगीमध्ये जाऊन मगर पकडतायत. तुमचं स्क्रीन शेअरिंग झालं नाही? स्क्रीन शेअर होत नाहीये का? नाही, रिस्टार्ट करा स्क्रीन शेअरिंग. आता होतीये? हो. आता याच्यामध्ये हा मगाशी मी जो रोझीचा किस्सा सांगितला तुम्हाला, ती रोझी की तिला तो हाताळायला देत होता. इतकी भयंकर अशी ती आहे, पण तिला काही तिने इजा वगैरे केली नाही. त्यामुळे ती तिच्या अगदी नंतर अगदी जिवलग मैत्रीण झाली आणि नंतर प्राणी संग्रहालयाची राजदूत सुद्धा झाली. आता हा जो आहे तो रॉबर्ट इर्विन आहे, स्टीव्हचा मुलगा. म्हणजे इतक्या लहानपणी तो प्राण्यांना इतक्या सहजपणे आजूबाजूला वावरू द्यायचा. हा जो भयंकर साप दिसतोय, हा 10 डेडली स्नेक एका सिम्सन वाळवंटामध्ये ती गरोदर आहे आणि त्यावेळी तिनं हा साप पकडलेला होता. अतिशय भयंकर असा. जगामध्ये 3 असे विषारी साप आहेत की जे अगदी 1-2 मिनिटांमध्येच तुम्हाला पाणी सुद्धा मागू देत नाही, अशा प्रकारचा हा साप आहे. आणि तो त्यानं तिला पकडायला लावलेला होता. हे जे आहेत ते स्टीव्हचे वडील आहेत, बॉब इर्विन. यांनीच खरोखर या स्टीव्हला घडवलेलं होतं. आणि या ज्या आहेत या टेरी इर्विन आहेत. त्यांच्या हातामध्ये जे दिसते ती मलिना आहे. म्हणजे त्यांनी सिंहाचा छावा विकत घेतलेला होता. म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू विकत घेतलेला होता. इतक्या बिनधास्तपणे त्या या सिंहाबरोबर राहायच्या. अमेरिकेमध्ये केवळ यांच्या संवर्धनासाठी या खूप झटायच्या. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय स्टीव्हच्या हातामध्ये एक बाळ आहे छोटस. त्याची भेंडी, त्याची मुलगी आहे. एवढ्या लहान मुलीला घेऊन तो मगरींचे शो करायचा. अर्थात सगळी खबरदारी घेऊन, दक्षता घेऊन तो हे सगळं करत होता. पण इतक्या लहानपणापासून संस्कार देण्याची त्याला इतकी घाई झालेली होती की माझ्या मुलांनी म्हणजे आयुष्याचा वेळ वाया घालवू नये. या प्राण्यांच्या संवर्धनासाठी जन्माला आल्यापासून त्यांना जणू प्रयत्न करायला सुरुवात करावी असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तेव्हापासून तो त्या मुलांना घेऊन हे शो करत होता. हे जे ओरांगुटान आहे, या ओरांगुटानचा किस्सा खरं तर असा आहे की ज्यावेळी हा वनामध्ये जातो त्यावेळी तिथल्या वनरक्षकानं त्यांना सक्त ताकीद दिलेली असते की स्टीव्ह, तू या ओरांगुटानच्या आणि विशेषतः मातेच्या नादी लागू नको, कारण ती ज्यावेळी तिचं पिलू लहान असतं त्यावेळी ती खूप अग्रेसिव्ह असते. त्यामुळे तू काही तिच्या जवळ जाऊ नको. पण तो म्हणाला ठीक आहे, कारण की यांचा चावा इतका जबरदस्त असतो की तुझे हात तुझ्या खांद्यापासून एका क्षणात ते बाजूला करतील, इतका जबरदस्त चावा यांचा असतो.
त्यामुळे मी इथे इतकी वर्ष गेली काम करतोय पण मी अशी कधीही डेअरिंग केली नाही, त्यामुळे तू करू नये असा सल्ला तिथला वनरक्षक त्याला देतो. पण ऐकेल तो स्टीव बसला, झाडावरती चढतो आणि त्या मातेच्या जवळ जातो आणि कुठल्याही प्रकारची भीती याच्या मनात त्यावेळी येत नाही. तिच्या म्हणजे त्याला हात वगैरे लावत नाही, पण त्यांच्याशी जो संवाद साधतो तो, की जणू काही त्या प्राण्यांना सुद्धा त्याचा संवाद हवाचा आहे. तो सुद्धा अगदी मग ओरांगुटान गप्पा मारल्यासारखं त्याच्या जवळ येतो आणि त्याला चुंबन दिल्यासारखं तोंड करतो. म्हणजे पुस्तकात तो प्रसंग मी विस्तृत स्वरूपात लिहिलेला आहे. तर तो किस्सा खूप मजेशीर आहे. म्हणजे तो कुठल्याच प्राण्याला घाबरत नव्हता. या ज्या आहेत त्या लीन आहेत, म्हणजे स्टीवच्या आई, ज्या नेहमी सगळ्या प्राण्यांच्या प्रसूतीचं काम म्हणजे सुईणीचं काम थोडक्यात करायच्या. आणि त्यामुळे स्टीवला किंवा बॉबला त्यांचा खूप आधार होता. सगळ्या प्राण्यांना खाऊ घालण्याचं काम या लीन करत होत्या. हे अतिशय भयंकर असा हा एक रॅटल स्नेक आहे. याचा सुद्धा एक किस्सा मी पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. आता हे जे आहे ते हॅरिएट नावाचं कासव आहे आणि हे कासव चार्ल्स डार्विन याच्या काळातलं आहे. म्हणजे 300 वर्ष जुनं इतकं आहे. चार्ल्स डार्विनच्या काळाचा साक्षीदार म्हटलं तरी हरकत नाही. चार्ल्स डार्विननं ज्यावेळी ही 3 मोठी अल्टाब्रान टॉर्टॉइज याला म्हणतात, गालापागोस बेटावरती आढळतात आणि इंग्लंड मधलं वातावरण यांना पोषक नाही म्हणून केवळ 3 कासवं तो ऑस्ट्रेलियाच्या बॉटॅनिकल गार्डनला भेट देतो. पण 2 कासवं यातली ही जमिनीखाली वगैरे कुठेतरी गाडली गेली आणि त्यातलं हे एक कासव जे आहे, तिसरं कासव, हे वाचलेलं कासव आहे आणि जे स्टीव इर्विनच्या प्राणी संग्रहालयामध्ये अजूनही होतं. आता सध्या ते नाहीये, गेलं ते कासव, पण 150 वर्षापेक्षा जास्त आयुर्मान लाभलेलं असं हे कासव आहे हॅरिएट. आणि या हॅरिएटचे सुद्धा इतके मजेशीर प्रसंग आहेत की प्राण्यांची भाषा कळणारा एक विद्वान त्यांच्याकडे येतो आणि काय बोलतो हो हॅरिएट याच्याबद्दल तो त्यांना माहिती सांगत असतो की कोणी एकेकाळी एका पर्यटकानं तिला भेट म्हणून एक चादर दिलेली असते आणि मग त्या चादरीबद्दल हा ज्यावेळी मरणासन्न अवस्थेमध्ये ही हॅरिएट असते त्यावेळी ती त्या माणसाशी बोलते आणि ती टेरीला सांगतो की नाही ही होती चादर आणि त्याच्याविषयी ती माझ्याशी बोलत होती. आणि मग टेरीना नंतर मग बॉब इर्विनकडून माहिती काढली की खरोखर असं आहे का, तर खरोखर प्राणी बोलतात. प्राण्यांची भाषा सुद्धा समजायला अर्थात काही गोष्टी ज्ञान ते घेण्यासाठी अभ्यास असेल, पण प्राणी बोलतात एवढं मात्र नक्की. त्यानंतर हे अजगर सारखे प्राणी इतक्या लहान वयामध्ये ही जी भेंडी आहे तिला अगदी सहजपणे असे प्राणी हाताळू द्यायचा. तर असे वेगवेगळे, आता वेळेची मर्यादा असल्यामुळे मी सगळे काही तुम्हाला दाखवू शकत नाही, पण जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करते. तर असे कितीतरी प्रसंग आहेत सांगण्यासारखे आणि केवळ नुसते हेच प्रसंग नाही तर काही एक किड्याचा सुद्धा एक छानसा प्रसंग आहे. म्हणजे पुस्तकातले काही प्रसंग खूपच मजेशीर आहेत. टॅरंटुला म्हणजे एक मोठाच कोळी किडा असतो आणि या कोळी किड्याची गंमत जर ऐकली तर मी तर उडालेच. जशी टेरी उडाली तशी मी सुद्धा उडालेच. म्हणजे कसं असतं बघा की नर आणि मादी हे दोघ जण मिलनाची अगदी उत्कट रात्र साजरी करतात. म्हणजे संपूर्ण रात्रभर ती मादी त्या नराला खेळवते, त्याच्याबरोबर मिलन करते आणि रात्री मग ती त्याच्यामध्ये विषारी द्रव पदार्थ तिच्या त्या जो डंख असतो त्या डंखावरती येतो आणि सगळं झाल्यानंतर ती त्या नराला मारून टाकते. हे असं का करत असेल ती, कशामुळे हे सगळं होत असेल? स्टीव्हनं हे ज्यावेळी टेरीला सांगितलं त्यावेळी तिनं सुद्धा आश्चर्यच व्यक्त केलेलं होतं की याच्यामध्ये या प्राण्याचा उद्देश काय असेल. Have a go at this. In this hole, I reckon we're onto something. What we've got here is a beautiful hole. You can see tripwire out the front. Here's 1, 2, 3, and that's what stimulates the spider to whammo, strike, and hit. Woo, good hole. It's not completely understood why or how they build these holes. It's pretty... Just kidding. Have a look down in there. Here's a chamber. And here's what was in the chamber. Pretty well busted up. Couple of gooey bang marks in the abdomen there.
She's had a beat on this bloke. This was actually her husband. Probably mated with her over the last couple of days or the last couple of nights. Whammo, I'm finished with you. Well, seems pretty harsh, but this is nature's way. आणखी एक एमूचा प्रसंग आहे. या एमूचं एमू म्हणजे शहामृगासारखा एक खूप मोठा पक्षी असतो आणि हा पक्षी ताशी 60 किलोमीटर वेगाने पळतो. पण याचं चित्रीकरण करण्यासाठी हा स्टीव्ह म्हणाला नाही मी त्याला पकडणारच. त्याची एक टांग किंवा एक लत्ता प्रहार त्याचा इतका जबरदस्त असतो की तुम्हाला तो खाली झोपेल इतका जबरदस्त असतो. पण स्टीव्हने काही ऐकलंच नाही आणि त्याच्या मागे तेवढ्या वेगानं तो धावत होता आणि त्याने पकडलं. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्याला पकडून नुसतं पकडलंच नाही तर त्याचं चित्रीकरण म्हणजे त्याला धरून सगळी त्याची माहिती सांगितली. सगळं चित्रीकरण त्याचं पूर्ण होऊ दिलं आणि चित्रीकरण करता करता पुन्हा तो एमू पळाला. पुन्हा त्याला त्या एमूला पकडलं. पुन्हा चित्रीकरण केलं. दमत अजिबात नव्हता. त्याला आराम नावाची गोष्टही त्याच्यामध्ये अजिबात नव्हतीच. देवमाशांचा एक प्रसंग आहे की तास्मानियाच्या मार्वा बीच वरती सुद्धा हे देवमासे समुद्राने इतकं रौद्र रूप धारण केलेलं असतं. आयाळ पिंजारूनच अगदी रौद्र रूप. आणि सगळे मासे काही कारण नसताना समुद्रातून किनाऱ्यावरती येऊन पडत असतात आणि मरत असतात. एवढे मोठमोठाले देवमासे काही कारण नसताना कसे काय येत आहेत आणि कसे काय मरत आहेत त्याला ते कारण काही केला कळेना की कशा प्रकारे वातावरणामधल्या काहीतरी बदलामुळे असं होतंय की काय. त्यामुळे एवढे मोठे प्रचंड प्राणी किनाऱ्यावरती पडलेले असताना तो त्यांच्या करुणार्द्र डोळ्यांमध्ये बघून त्यांच्याशी मूक संवाद साधायचा की आय एम व्हेरी सॉरी की मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही कारण इतके मोठ्या देवमाशाला पुन्हा समुद्रात सोडणं हे त्याला कदापि शक्य नव्हतं. त्याच्याबद्दल तो खूप हळहळ व्यक्त करायचा की मला हे नाही जमू शकणार नाही. तर अशा ह्या अवघ्या स्त्रीची कहाणी जेवढी मी सांगत जाईल तेवढी त्याची म्हणजे सुरम्य किस्से आपण एखादी शेकोटी लावून जरी बसतो आणि रात्रभर जरी गप्पा मारल्या तरी सुद्धा ह्या गप्पा संपणार नाही. इतके त्याचे किस्से सुंदर आणि छान. मला लिहिताना याचा इतका आनंद मिळत होता की तुम्हाला वाचताना बघा आनंद मिळतोय का याचा. आणि खरोखर टेरी इर्विननं अशा माणसाची निवड का केली असावी. कसं काय म्हणजे अशा माणसाबरोबर संसार करायचा म्हणजे वादळ आहे आणि या वादळाबरोबर संसार करायचं तिने ठरवलं आणि केला सुद्धा. पण दुर्दैवानं 4 सप्टेंबर 2006 साली ओशन डेडलिएस्ट या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी तो बॅटरी या ठिकाणी गेला आणि तिथे जात असताना काहीशा त्याच्या चुकीमुळे म्हणा एक स्टिंगरे नावाच्या माशाचा काटा हा त्याच्या काळजाच्या आरपार घुसला आणि तिथे त्याचा दुर्दैवी अंत झाला. पूर्ण प्राणजगत पोरकं झालं आणि हा स्टीव्ह काळाच्या पडद्यावर गेला. अजूनही कितीही वेळा जरी हे पुस्तक वाचलं तरी सुद्धा माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या होत्या आणि हा अजून इतक्या लवकर हा इथे जायला नको होता. त्यामुळे खरोखर मला अजूनही आज हा प्रसंग सांगताना सुद्धा मला इतक्या भावना माझ्या होतात की खरोखर हा व्यक्ती जो आहे तो समाजाचा देणं आपण काहीतरी लागतो आणि आपण काहीतरी केलं आहे या भावनेनं तो जगला. आपण किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाही. माझा मृत्यू लवकर झाला तरी चालेल पण प्राण्यांच्या निरामयतेसाठी मी करता करता मेलो पाहिजे असं त्याचा डेथ व्हिडिओ मी एक दाखवते. तो दाखवणं खरं तर खूप अवघड आहे पण दिनांक 4 सप्टेंबर 2006 ओशन डेडलिएस्ट या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी स्टीव्ह ऑस्ट्रेलियातीलच बॅट रीफ या बेटावर गेला होता. या चित्रीकरणादरम्यान तो एके ठिकाणी खोल समुद्रात उतरला. त्यावेळी त्याच्या किंचितशा लापरवाहीमुळे समुद्रातील स्टिंगरे या माशाच्या अंकुचीदार विषारी काटा स्टीव्हच्या काळजात आरपार घुसला. जगभर
जगभरातील लाखो जीवांचा तारणहार वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी कायमचा, अगदी कायमचाच क्षितिजा पार गेला. या घटनेनं अवघं प्राणी जगत पोरकं झालं. दिनांक 4 सप्टेंबर तर असा हा स्टीव म्हणजे प्राण्यांविषयी विलक्षण रुजुता याच्या मनामध्ये होती. आणि हा एवढ्या सगळ्या प्राण्यांना सोडून गेला म्हणजे सगळे प्राणी पोरकेच झाले असं म्हणायला हरकत नाही. संसाराचा सारीपाठ या दोघांनी मिळून मांडलेला होता, स्टीव आणि टेरी. पण स्टीवला हा डाव अर्धवट सोडून द्यावं लागलं. आणि पण या धालगज भवानीनं म्हणजे या टेरीनं हा डाव अखेर शेवटपर्यंत निभावण्याची जिद्द तिच्यामध्ये होती. धीरोदत्तपणानं तिनं हे सगळं काही तडीस नेण्याची हे कार्य मी शेवटापर्यंत पार पडेल असं तिनं स्टीवला वचनच दिलेलं होतं. ठीक आहे, स्टीवचा वेग आणि आवेग तिच्या पत्नीच्या किंवा मुलांच्या अर्धा पकवा मुठीमध्ये बसणारा जरी नसला तरी प्रामाणिकपणाने हे प्रयत्न तरी करतायत. आणि आज मी तिला जर खरोखर आपण बघितलं तर कितीतरी हजार प्राणी यांच्या प्राणी संग्रहालयामध्ये वास्तव्य करतात. आता मागे जी ऑस्ट्रेलियामध्ये न्यू साऊथ वेल्स मध्ये आग लागलेली होती त्या आगीमध्ये कितीतरी प्राणी जळून खाक झालेले होते. त्यापैकी 90,000 प्राण्यांना या ऑस्ट्रेलिया झू मध्ये आणण्यात आलं आणि त्यांना आश्रयस्थान देण्यात आलं. या प्राण्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी टेरी यांनी घेतलेली होती. अर्थात बॉब इर्विन, वेस मॅनियन, त्यांची मुलं बिंडी, रॉबर्ट हे सुद्धा त्यांच्या सोबत असतात, त्यांच्या कामाला हातभार लावत असतात. आणि ज्या ज्या काही स्टीवच्या योजना होत्या, जे काही त्याची स्वप्न होती त्या सगळ्याचा वसंत ऋतू आम्ही फुलवणार असं यांनी मनाशी ठरवलेलं होतं आणि त्याप्रमाणे ते वागतायत. त्यामुळे यापुढे मी आणखी काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण की स्टीव बद्दलची वेळेच्या अभावानं थोडक्यात माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे खरं तर खूप या क्षेत्रामध्ये काम करणारी खूप माणसं आहेत. तुम्ही जर बघितलं तर टिमॉथी ट्रेडवेल असेल, जॅक कॉशो असेल, जॅक हॅना असेल, विरुद्ध गॅराटिकस असेल, डेव्हिड ॲटनबर्ग असतील, गेरी ड्युरॅल असेल, खूप कितीतरी लोक आहेत या विषयामध्ये काम करणारे. पण या सगळ्यांचा उद्देश मात्र एकच आहे की प्राणी संगोपन आणि संवर्धनाचं काम आपण केलं पाहिजे. आपापल्या परिणाम आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं संवर्धन आपण याचं केलं पाहिजे. एवढा एक संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छिते की जेवढं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं प्राणी संवर्धनाचं काम आपण आपापल्या परिणाम करावं. ठीक आहे, स्त्री इतकी मोठी झेप आपली नसेल, पण आपण साध्या साध्या प्राण्यांमध्ये सुद्धा आपली भावना त्यामागची आपण दाखवू शकतोच की इतकं तर आपण करू शकतोच. म्हणजे प्राण्यांबद्दल आता आपण बघतोय की जी वाल्मिकी थापर किंवा जे बेलिंडा राईट आहेत आपल्या भारतातले संवर्धक, तर केवळ 1800 प्रजाती फक्त वाघांच्या शिल्लक आहेत आणि 2021 पर्यंत त्यांनी 3000 आम्ही जाती वाढवणार असं त्यांनी एक टार्गेट फिक्स केलेलं आहे. तसं काहीच आपण त्यांना मदत करून किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचं संवर्धन करण्याचं काम आपण निश्चितच सगळेजण मिळून करूया. आणि हे पुस्तक सगळ्यांनी वाचा आणि बघा, आवडतंय का? तुमच्या सगळ्यांच्या लेखी प्रतिक्रिया या माझ्यासाठी खूप मौलिक असणार आहेत. आणि मला वाटतं मागेच आपल्या संघातले विजय मोघे सर आहेत, त्यांनी या पुस्तकाचं खूप सुंदर समीक्षण केलं होतं आणि मठामध्ये ते मला वाटतं डिसेंबरमध्ये काहीतरी डिसेंबरमध्ये ते मठामध्ये आलेलं होतं समीक्षण. खूप सुंदर केलेलं होतं त्यांनी, खूप सुंदर लेखी प्रतिक्रिया दिली. आणि त्यामुळे असा हा स्टीव होता आणि अशा या स्टीवची कहाणी वाचायला मला तर खूप मजा आली आणि लिहायलाही खूप मजा आली. त्यामुळे कोणाला आणखी काही विचारायचं असेल तर विचारा. मला तर मजा आली. मॅडम, मी विनोद सौदागर, ग्रंथालयाचाच एक कार्यकर्ता. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलो आहोत, तर मला एक 2-3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत.
म्हणजे पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही जो मी. प्राणी संवर्धनाचा आशावाद जो व्यक्त केलात, हॅलो, हो हो ऐकू येतोय. हा, प्राणी संवर्धनाचा जो आशावाद व्यक्त केला तो तुम्हाला वाटतं का की असं होईल का? कारण की प्राण्यांची तस्करी वगैरे जेवढी मोठ्या प्रमाणात होते, वाघांचं सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, हल्लीच्या अगदी रिसेंट पास्ट मध्ये किती वाघांची हत्या झालेली आहे. आणि म्हणजे आपण इकडच्या इथेच साधे ढोबळ मानाने घेतलेले प्राणी सुद्धा संवर्धन करत नाही आहोत. म्हणजे मोठे मोठे प्रकल्प जाहीर करतो पण करत काही नाही. पण त्या मानाने हे बाकी प्राण्यांचं संवर्धन म्हणजे खूपच मोठं प्रोजेक्ट होईल असं मला वाटतं. पण त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की खरोखर तसं प्रत्यक्षात येईल का? हे काम खरं तर खूप अवघड आहे. या पुस्तकामध्ये एक किस्सा आहे सर, की स्टीव्ह इर्विन हे टेरी इर्विनला क्रॉप फार्म मध्ये घेऊन जातात. तर या क्रॉप फार्म मध्ये खूप मगरींच्या लहान पिलांपासून त्यांना मोठं होईपर्यंत त्यांना वाढवलं जातं. म्हणजे एका बॉक्स मध्ये कितीतरी मगरींच्या पिलांना डांबून ठेवलं जातं किंवा एका तळ्यामध्ये अगदी दाबून अशा मगरी बसवल्या जातात. म्हणजे नीट त्यांना तिथे वावरही करता येत नाही. त्यांचा उद्देश केवळ एकच असतो की या मगरींची तस्करी करणं, हा एकच उद्देश असतो. पण ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा याला कायदेशीर मान्यता आहे. आणि इथं ज्यावेळी हा स्टीव्ह जाऊन भेट देतो त्यावेळी हे सगळं मुकाट्यानं ते बघतो, पण त्याला माहित आहे की मी इथे काहीच करू शकत नाही. मी या प्राण्यांच्या संवर्धनासाठी माझं संपूर्ण जीवन व्यतीत केलंय, पण माझ्या डोळ्यासमोर असं होत असताना मी काही करू शकत नाही, कारण की याला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे स्टीव्ह सारखा मनुष्य सुद्धा इथे काही करू शकला नाही. आणि आपण तर खूप सामान्य आहोत, पण आपण सगळ्यांनी एकजुटीने मिळून जर समजा याच्या विरुद्ध आवाज उठवला तर नक्कीच हे थांबेल असं मला वाटतं. हे पाऊल खूप धाडसाचं आणि खूप मोठं आहे हे मला माहितीये, पण अशक्य तर नाहीच, कारण कायदेशीर मान्यता असल्यावरती आपण त्याला काहीच करू शकत. दुसरं मला एक प्रश्न विचार, म्हणजे तुम्ही मगाशी स्पष्ट केलं सुरुवातीलाच, पण तुमचं हे पहिलंच पुस्तक असताना जनरली कोणीही पुस्तक अनुवाद म्हणा किंवा लेखन स्वतःचं करायचं म्हटलं तर प्रवास वर्णन, कथा, कादंबऱ्या किंवा चरित्र यांचे अनुवाद करतात. पण तुम्हाला हे प्राणी जीवनावर आधारित ह्या पुस्तकाचा अनुवाद का करावा? म्हणजे तुम्हाला त्या प्राण्यांबद्दल आकर्षण होतं की त्या स्टीव्हचं धाडसी वृत्ती, साहस हे यांनी तुम्हाला आकर्षित केलं की त्याचं एकंदर ते अनुभव कथन होतं ते तुम्हाला प्रेरित करून गेलं? मी सुरुवातीला सांगितलं की दोन्ही गोष्टी आहेत याच्यामध्ये. एक तर लहानपणापासून माझ्यावरती माझ्या वडिलांचे आणि आईचे संस्कार झालेले आहेत की ते सतत ते चॅनल लावून बसायचे. त्यामुळे स्टीव्ह या व्यक्तीविषयी मला माहिती झालेली होती आणि प्राण्यांची आवड मला आधीपासूनच होती. मी शाळेमध्ये शिक्षिकेचं काम करते. माझ्या शाळेमध्ये अशीच एकदा भली मोठी घोरपड आलेली होती. त्या घोरपडीला सुद्धा मी पकडलेलं होतं. विषारी सापांना सुद्धा मी पकडते. माझ्याकडे कुठलंही तंत्रज्ञान किंवा काही नाहीये, पण अगदी सहज मला जमेल या आत्मविश्वासानं मी तो पकडण्याचा प्रयत्न करते. किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कुठेही जरी बाहेर आम्ही गेलो फिरायला तरी सुद्धा मला ऍडव्हेंचर करायला खूप आवडतात. मी वाघांशी सुद्धा केलं होतं इंटरॅक्शन, सिंहाशी केलं होतं. त्याच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन ऍक्च्युली ते करायचं होतं आणि आपापल्या जबाबदारीवरती तिथे जाऊन करायचं होतं, पण मला ते करायचंच होतं. म्हणजे आवड माझ्यामध्ये प्राण्यांविषयी ही आधीपासूनच आहे. पण माझ्या वडिलांनी आणि आईने दोघांनी मिळून सुद्धा या स्टीव्हची मला खूप जवळून ओळख करून दिली. या क्षेत्रात काम करणारी खूप मंडळी आहे, पण हाच का तर हा बिंबवला गेला लहानपणापासून माझ्या मनावरती. याचे शो आम्ही सतत बघायचो. त्यामुळे त्याचं पुस्तक वाचताना मग मी ठरवूनच टाकलं की आपण प्रयत्न तर करूया. आणि खरोखर लेखनाचा वारसा वगैरे काही मला तसा नाहीये, कारण कोणीच आमच्या घरात असं लिहिलेलं नाहीये. त्यामुळे हा माझा पहिलाच तोडका मोडका प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे बघूया आता तो पसंतीस उतरतोय की नाही. नाही मॅडम, तुमचा प्रयत्न जसं स्टीव्हने साहस केलं तसं तुम्ही जे साहस केलं ते अतिशय चांगलं साहस झालेलं आहे. पुस्तक चांगलं उतरलेलं आहे, बहुतेकांच्या पसंतीला उतरलेलं आहे. म्हणजे ज्यांनी वाचलं त्या प्रत्येकाने आपली पसंती आम्हाला कळवलेली आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला की म्हणजे तुमच्यापासून काहीतरी आम्हाला ऐकायला मिळेल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. आणखी एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की हे पुस्तक लिहिताना तुम्ही त्या प्राण्यांचे विशेष जाणून घेण्यासाठी काही वेगळा असा खास अभ्यास केला का? हो केला. या प्राण्यांमधले सगळे प्राणी जे आहेत
त्यांची नावच खूप वेगळी आहेत आणि त्याला मराठीत काय म्हणतात हे मला माहित नव्हतं. म्हणून मी या प्राण्यांबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी नागपूरला मारुती चितमपल्ली सरांकडे गेलेले होते आणि एक आठवडा मी तिथे राहिले आणि सरांना अगदी प्रत्येक प्राण्याविषयी खूप माहिती विचारली आणि त्यांचं माहिती काय आहे किंवा त्यांचं पूर्ण बिहेवियर कसं असतं किंवा यांचं नेमकं मराठीत काय म्हणतात, जेवढी मला शक्य होईल तेवढी माहिती मी याची मिळवण्याची पूर्णपणे प्रयत्न केलेला होता. ऑनलाईन मी खूप माहिती बघितली, ऑनलाईन खूप व्हिडिओज बघितले आणि जितक्या प्राण्यांना शक्य होईल, आपल्या भारतामध्ये एवढ्या प्राण्यांशी इंटरॅक्ट करणं शक्य नाही झालं मला, पण जिथे मला शक्य होईल तिथे जाऊन मी या प्राण्यांना हाताळण्याचा प्रयत्न करतेच आणि ती माझी आवड आहे, त्यामुळे मला हे सगळं करायला आवडतं. त्यामुळे या प्राण्यांची माहिती घेण्यासाठी मला मारुती चितमपल्ली सरांनी सुद्धा खूप, आणि त्यांनी इतकं सुंदर पत्र लिहिलं होतं मला त्यांच्या प्रतिक्रियेचा समावेश मला या पुस्तकाच्या सुरुवातीलाच मी केलेला आहे की ज्यांनी मला या पुस्तकाच्या प्रतिक्रिया दिल्या, प्रकाश आमटे, विकास आमटे, चितमपल्ली सर किंवा पाटील सर, यांनी खरोखर मोलाची मदत केली आणि त्यांच्या प्रतिक्रिया मी पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्याच आहेत. मॅडम, एकंदर तुमचा अनुवाद छानच झालेला आहे, पुस्तक चांगलंच उतरलेलं आहे आणि राजहंस सारखी प्रकाशन संस्था म्हणजे ती तशी चिकित्सक आहे, म्हणजे त्यांनी काही त्यांचे निकष लावूनच तुमचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे एक प्रकाशकच नाव पाहिल्यानंतरच थोडं आश्वासित व्हायला होतं की पुस्तक चांगलं असणारच. म्हणजे सध्या राजहंस प्रकाशनं सगळी अशीच आहेत की म्हणजे नुसतं त्यांचं नाव पाहून पुस्तक वाचलं तरी सुद्धा आपल्याला समाधान मिळू शकतं. त्यामुळे तुमचं पुस्तक छान झालं, आम्हाला ते वाचूनही आवडलं आणि तुमच्या प्रयत्नामुळे बहुतेक अशा रसिकांना ते पुस्तक वाचायला मिळालं, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो तुम्हाला. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही हा जो व्हिडिओ झूमवर तुम्ही आलात आणि माहिती दिली त्याबद्दलही तुमचे आभार. आणि दुसरं एक मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जर कधी मुंबईत येणं होतं का तुमचं? ऐकू आलं नाही मला. मुंबईत येणं होतं का तुमचं कधी? फारसं येणं होत नाही माझं, आणि आता तर काय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता तर शक्यच नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की परिस्थिती सुधारली, ही महामारीची परिस्थिती सुधारल्यानंतर जर तुमचं कधी येणं झालं मुंबईत तर अवश्य आमच्या संस्थेला भेट द्या आणि कधी असा प्रत्यक्ष कार्यक्रम करायला सुद्धा आम्हाला आवडेल. तशी कधी संधी आली तर आपण त्याचा लाभ घेऊया, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. नक्कीच. आणि आपल्या संस्थेच्या सुद्धा ज्या अध्यक्ष आहेत नंदिनीताई हंबर्डे, कार्यवाह करुण भंडारी सर आणि इतक्या सगळ्या रसिक श्रोतेजनांनी उपस्थित राहून या पुस्तकाचा परिचय ऐकला, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचेच मी मनापासून आभारी आहे. कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो. ज्यांनी ह्याच्यात भाग घेतला या आजच्या व्हिडिओच्या कार्यक्रमात त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद.